नमस्कार मित्रांनो, गिरी कम्प्युटर या मराठी युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. मी शुभम गिरी. तर आज आपण पाहणार आहोत महाटीईटी एक्झाम फॉर्म 2026. तर 27 मार्च 2026 पासून या फॉर्मसाठी अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो. या फॉर्मची अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2026 आहे. जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल किंवा तुम्ही पहिलेच शिक्षक असाल तर सर्वांसाठी ही परीक्षा अनिवार्य झालेली आहे मित्रांनो. तर या परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा, कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत, ही सर्व प्रोसेस आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशाच नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सर्वात आधी तुम्हाला महाटीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे मित्रांनो. या वेबसाईटवर आल्यानंतर खाली तुम्ही ऑप्शन पाहू शकता, जाहिरात. या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही इथे जाहिरात पाहू शकता. ही जाहिरात तुम्हाला वाचून घ्यायची आहे. त्यानंतर परत मुख्य पृष्ठ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. डाव्या साईडला तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल, उमेदवारांची नवीन नोंदणी. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की तुम्हाला तुमचा एक युजर नेम क्रिएट करून घ्यायचा आहे. ही संपूर्ण डिटेल तुम्हाला फिल करून घ्यायची आहे मित्रांनो. आणि सेंड ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट रजिस्टर्ड आणि सबमिट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. इथे तुमच्या समोर तुमची संपूर्ण माहिती येऊन जाईल मित्रांनो. ही माहिती तुम्हाला व्यवस्थित चेक करायची आहे आणि लॉग इन ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला जो युजर नेम क्रिएट केला होता तो युजर नेम आणि पासवर्ड इथे टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो. आता आपण पाहत आहात की महाटीईटीचा डॅशबोर्ड आपल्या समोर ओपन झालेला आहे. यामध्ये तुम्हाला 2 नंबरला ऑप्शन पाहायला मिळेल, अर्जदाराची माहिती भरा. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला बेसिक डिटेल टाकून घ्यायची आहे मित्रांनो. ही सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमची कास्ट विचारलेली आहे. तुमची कास्ट इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आणि इश्यू डेट इथं तुम्हाला टाकून घ्यायची आहे मित्रांनो. ही माहिती व्यवस्थितपणे टाकायची आहे, पाहायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला तुमचा ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. जसा तुमचा आधार कार्डवर ऍड्रेस आहे तो संपूर्ण ऍड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला विचारलेला आहे की हा तुमचा परमनंट ऍड्रेस आहे का, त्यावर चेक करून घ्यायचा आहे मित्रांनो आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचंय. इथे तुम्हाला तुमची एज्युकेशन इन्फॉर्मेशन मागितलेली आहे, हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. पहिले तुम्हाला तुमची 10वी आणि 12वीची माहिती टाकायची आहे मित्रांनो. सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, सीट नंबर टाकायचा आहे, तुमची युनिव्हर्सिटी इथे टाकून घ्यायची आहे, कोण्या बोर्डातून तुम्ही पास झालात, तुमच्या परीक्षेचा महिना आणि वर्ष इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळाले ही संपूर्ण माहिती इथे टाकून घ्यायची आहे. तसेच तुम्हाला 12वीची सुद्धा फिल करायची. आता खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता की तुम्हाला ग्रॅज्युएशन डिटेल मागितलेली आहे. तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये झालं ते इथे टाकून घ्यायचं आहे. बीए, बीकॉम, बीएससी जे काय तुमचं झालं असेल ते इथे टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल मित्रांनो तर तेही तुम्ही इथे टाकू शकता. खाली तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळत असतील मित्रांनो. आता तुमच्या समोर 2 गट आलेले आहेत. पहिला गट आहे 1ली ते 5वी आणि दुसरा गट आहे 6वी ते 8वी. जर तुमचं डीएड झालेलं असेल मित्रांनो तर तुम्हाला पहिला गट सिलेक्ट करून त्यामध्ये तुमची डीएड ची पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. आणि जर तुमचं बीएड झालेलं असेल तर तुम्हाला दुसरा गट सिलेक्ट करायचा आहे आणि तुमची बीएड ची पूर्ण माहिती इथं भरून घ्यायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला परीक्षे संदर्भात माहिती भरायची आहे मित्रांनो. एक्झामची इन्फॉर्मेशन इथं भरायची आहे. पहिले तुम्हाला तुमचा परीक्षेचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर कोणत्या परीक्षेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते इथे निवडायचं आहे. त्यानंतर परीक्षेचं माध्यम कोणतं राहील हे तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे मित्रांनो. त्याखाली तुम्हाला विचारलेलं आहे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का, तर याला येस करून घ्यायचंय. आता यामध्ये तुम्हाला 2 लँग्वेज सिलेक्ट करावं लागतात. तर पहिलं जे आपण माध्यम निवडलेलं असते तेच आपली पहिली लँग्वेज आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला सेकंड लँग्वेज सिलेक्ट करायला ऑप्शन येईल, ती इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमची अदर माहिती इथे भरून घ्यायची आहे. तुम्ही अपंग आहात का, एक सर्व्हिसमॅन आहात का, हे तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार इथे भरून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्ही 2018 ते 2019 परीक्षेमधील गैरप्रकारात आढळलेल्या उमेदवारांची यादी वाचलेली आहे का. जर नसेल असली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तरी तुम्हाला या चेक बॉक्सवर चेक करून घ्यायचंय. खाली तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्ही जुळे भावंडाला आहात का, असाल तर येस करा, नाहीतर नो करा. त्याखाली तुम्हाला विचारलेलं आहे की उमेदवार हा शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे का, म्हणजे तुम्ही एक शिक्षक वगैरे आहात का, असाल तरी ते येस करून घ्यायचंय, नाही तर नो करून घ्यायचंय.
आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचंय. आता इथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे मित्रांनो. सर्वात आधी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे, त्यानंतर सिग्नेचर अपलोड करायची आहे, त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ आधार कार्डची पीडीएफ यामध्ये अपलोड करायची आहे. इथे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन मागितलेलं आहे, ते तुम्हाला हाताने लिहायचं आहे मित्रांनो. त्यावर तुमची सही करायची आहे आणि ते सुद्धा इथे तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. खाली तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे, यावर तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि शो प्रिव्ह्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला तुमची पूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म दिसत आहे मित्रांनो. हा फॉर्म तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे. जर यामध्ये आता काही चुकी असेल तर आता तुम्ही दुरुस्ती करू शकता. इथं खाली ऑप्शन दिलेला आहे एडिट ऍप्लिकेशन, यावर क्लिक करून तुम्ही आता दुरुस्ती करू शकता. एक वेळ फॉर्म सबमिट झाला तर परत दुरुस्ती होणार नाही. त्यामुळे हा फॉर्म आपल्याला व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचा आहे आणि प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे अर्ज शुल्क भरा, या ऑप्शनवर क्लिक करून तिथं होय हे ऑप्शन निवडायचं आहे. आता तिथे तुम्हाला पेमेंटचे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, युपीआय, क्यूआर काय तुमच्या जवळ अवेलेबल असेल ते इथे तुम्हाला ऑप्शन निवडून घ्यायचं आहे आणि पेमेंट तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर वरच्या साईडला तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल, अर्ज डाउनलोड करा, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता की आता काही इथं दिसत नाही आहे, कारण मी काय पेमेंट केली नाही. इथे तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी एक ऑप्शन येईल मित्रांनो. इथे तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे हा फॉर्म फिल करायचा आहे. तर कमेंट करून सांगा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला समजला का नाही पूर्ण. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.